आता राम राम मंडळी, पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ब्रँड न्यू म्हणजे आता फूड रिव्ह्यू मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपल्याला फूड रिव्ह्यू द्यायचा होता, तर आपण बाहेर जरा प्लेस बघत होतो, कुठं जायचं कुठं नाही ते. तर म्हणून मी विचार करत होतो, पण आज सध्या लय गॅस वगैरे महाग झाल्यामुळे कुठं आम्हाला प्लेसेस भेटले नाही, म्हणून म्हणलं आज घरीच काहीतरी बनवू आणि तुम्हाला फूड रिव्ह्यू देऊ. तर आज आपण घरी काय बनवणार आहे स्पेशल तुम्हाला दाखवतो. तर आज आपण घरी बनवणार आहे अळणी रस्सा, एकदम चिकनचा. तर एकदम सिंपल रेसिपी असणार, तुम्हाला दाखवतो आपण काय काय बनवणार आहे. एकदम सिंपल बॅचलर्स लोकांसाठी, ज्याला म्हणजे सगळ्यांसाठीच, पण बॅचलर लोकांसाठी खास करून स्पेशल एकदम सोपी आहे. तर आता सगळ्यात पहिलं आपण काय करू, हे मॅरिनेट करून घेऊ. नॉर्मल आपल्याला मीठ आणि हळद टाकून मॅरिनेट करावं लागेल. तर सगळ्यात आपण आधी हे करून घेऊ. तर मित्रांनो, आपण ह्याच्यात हळद आणि मीठ टाकलंय, तर हे असं मॅरिनेट करून घेऊ आपण. मस्त मिक्स करू. मिक्स करून झाल्यावर तुम्हाला दाखवतो. एकदम एक जीव करायचं, त्याचं एकदम मिक्स करायचं सगळं. आपण दोनच गोष्टी टाकायच्या, काय टाकायचं नाही आपल्याला. हे बघा झालं, हे आपलं झालं चिकन. तर हे साईडला ठेवून देऊ. तर मित्रांनो, आपण हे बनवतोय कुकरमध्ये. तुम्ही पण कुकरमध्येच बनवा, त्याचं शिट्ट्या घ्यायला सोपं राहतं. तर आपण याच्यात आता हे गरम झालं की याच्यात तेल टाक. तर मित्रांनो, आपण गरम झालाय आपला, तर तेल टाकून घेऊ. तेल टाकलंय आपण, टाका तुमच्या ह्यानी. आता मित्रांनो, सगळ्यात आपण आधी जिरे मोहरी टाकली. तडतड आवाज येतो. तडतड आवाज यायला लागला तर थोडंसं त्याला गरम होऊन द्यायचं. आता मित्रांनो, आता सगळ्यात आधी आपण टाकू लसूण टाकला. लसूण थोडासा परतून द्यायचा. लसूण थोडासा हे झाला की टाकू आपण मिरची चिरली, आपण मिरची देऊ टाकून. मस्त अशी मिरची टाकली. मिरचीला पण असं तडतड होऊ द्या. मिरची झाली. लास्ट आपला कांदाला असा मी असा कट करून घेतलाय, तुम्ही बघू शकता. असं एकदम हाफ मून टाईप. तर आता कांदा टाकू आपण. आता जास्त काय नाही मित्रांनो, फक्त थोडंसं 3 गोष्टी आपण टाकल्या याच्यात: जिरी, मोहरी, लसूण, मिरची आणि कांदा. 3 आयटम झाले. तर त्याला थोडंसं ब्राऊन होऊ द्या कांद्याला. तुम्हाला कळेलच रंग कळला की मग लगेच आपल्याला टाकायचा मेन आयटम हा चिकनचा, जे मॅरिनेट केलं. जास्त वेळ नाही, जोपर्यंत हे चाललंय तोपर्यंतच राहू द्यायचे. आता मित्रांनो, आता मी ह्याच्यात हळद मीठ नाही टाकत आहे, कारण की आपण ह्याच्यातच तुम्ही बघितलं असेल की हळद मीठ आपण ह्यातच टाकलंय. त्यात मॅरिनेट करताना दोन्ही गोष्टी टाकल्यात म्हणून. आता म्हणून कुकरमध्ये आपण काय नाही टाकत आहे. कुकरमध्ये जस्ट आपल्याला परतून घ्यायचं. थोडासा मरून झाला कांदा की लगेच मग पुढचं टाकू. आता मित्रांनो, आता थोडासा मरून झालाय कांदा, तर आपण आपलं देऊ चिकन टाकून. चिकन दिलं टाकून की लगेच हलवायचं. हलवत राहायचं मस्तपैकी. एकदम मस्तपैकी झालं, बघू शकता तुम्ही. एकदम मस्त असा खमंग असा सुगंध सुटला याचा. आता झालंय. आता याच्यात देऊ द्यायचं पाणी टाकून. तर मित्रांनो, आता आपण याच्यावर थोडं झाकण ठेवलंय. थोडंसं याला पाणी सुटलं की लगेच आपण आपलं पाणी टाकून देऊ. मग काय 1-2 शिट्टी पुस्तक थांबायचं आणि झालं की मग लगेच रेडी होते. एकदम झटपट रेसिपी. आता मित्रांनो, आता जसं की तुम्ही बघू शकता, याला आता पाणी सुटलंय थोडंसं. आपण 2 मिनिटं थांबलो होतो. आता याच्यात आपलं पाणी ऍड करून टाकू. ते जे भांडं होतं आपण त्यातच पाणी टाकलंय, म्हणजे कसं त्यातली जी हळद उरलेली ती पण त्याच्यात येऊन जाईल. मग पाणी ऍड करून टाकू. थोडंसं मी पाणी ऍड करतोय, मला जरा पाणी आवडतं म्हणून पाणी आपण ऍड केलंय. बघू शकता चिकन असं पूर्ण झाकलंय, एवढं आपण पाणी टाकलंय. आता मित्रांनो, आपण आता जसं की तुम्ही बघितलं पाणी टाकलंय, तर झाकण लावून घेऊ आपण. कुकरचं झाकण लावा. पॅक असं झाकण लावलं काय, गॅस फुल करायचा. गॅस फुल केला की 2 शिट्ट्या उसळ थांबायचं. 2 शिट्ट्या झाल्या की मग आता बघू आपण. तर अशा प्रकारे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपण गॅस बंद करू आणि थोडंसं वाफेवर शिजू देऊ, मग नंतर घेऊ काढायला. तर मित्रांनो, आता जसं की आपण बघितलंय आपली वाफ पण झाली आहे. आणि आता खोलू कसं झालं दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही. एकदम ओके. आता घेऊ आणि बघू, टेस्ट करू कसं काय झालंय. तर मित्रांनो, आता मी टेस्ट करतोय. तर बघू आपण. गरम आहे. दोन शिट्ट्या घेतल्यानंतर आपण वाफेवर शिजवलंय म्हणून चिकन एकदम शिजलंय. आणि मी थोडीशी पाण्याची क्वांटिटी वाढवली होती, म्हणून पाण्याची क्वांटिटी जास्त आहे. तुम्हाला जर कमी पाणी लागत असेल तर कमी घ्या, कारण तुम्ही भातासोबत खाणारे म्हणून पाण्याची क्वांटिटी वाढवलेली मी. बाकी सगळं मी ओके. मस्त. तुम्ही सांगितलं त्या तुम्ही स्टेप फॉलो केला तर तुमचं पण एकदम भारी होईल रस्सा. नंतर तुम्ही भातासोबत नाही चपातीसोबत जसं पाहिजे तुम्हाला खाऊ शकता. आणि आपण आता याचा रिव्ह्यू घेतला असता पांडूकडून, पण तो चिकन नॉनव्हेज खात नाही, म्हणून आता नेक्स्ट काहीतरी घेऊ. तर कसा वाटला तुम्हाला माझा रिव्ह्यू मला सांगा कमेंटमध्ये. अजून तुम्हाला नेक्स्ट कुठली रेसिपी पाहिजे एकदम सिम्पलवाली ते पण सांगा, तुमच्यासाठी करू आपण ट्राय.
बाकी चिकन तर एकदम ओके झाले, छान छान खातो मी, करतो एन्जॉय. तुम्ही पण घरी बनवा आणि एन्जॉय करा. मला सांगा कसं झालंय तुमचं. काय डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपनच आहे. चला आता भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.